नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात शिवाजी महाराजांची मूर्ती रंगायला आली आहे। म्हणजे एका कस्टमरनी माझ्या मित्रांनी कलर करायला दिली आहे। आधी तिचा कलर डल होता, म्हणजे खराब झाला होता थोडा। आता मी त्यासाठी ब्लॅक कलर मारून घेतला आहे, म्हणून चांगली दिसत आहे थोडी। तिला अजून कलर करणार आहे, तर आपण ही मूर्ती कलर करायला घेऊ। कॉपर कलर काढून घेतला आहे। आता शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यांना कॉपर कलर मारत आहे। हळूहळू सगळीकडे कॉपर कलर मारून घेणार आहे। हलक्या हाताने मारायचा ब्रशने, कारण की ब्लॅक कलरची शेडिंग दिसली पाहिजे। वरच्या मारायचा आहे कॉपर कलर। पाठीमागे मारतोय कॉपर कलर। खानाकोपऱ्यात जिथं दिसत नाही तिथं पण नीट प्रकारे कॉपर कलर मारायचा आहे। असं वाटतं इकडे राहिला असेल तिथं परत डबल हात मारायचा कॉपर कलरचा। त्या बेसला कॉपर कलर मारत आहे। मागच्या बाजूला पण कॉपर कलर मारत आहे। पूर्णपणे मूर्तीला कॉपर कलर मारून घ्यायचा। अशा प्रकारे कॉपर कलर मारून झाला। आता माळींना सिल्वर कलर मारत आहे। दोन माळींना अशा प्रकारे सिल्वर कलर मारत आहे। अशा प्रकारे सिल्वर कलर मारून झाले दोन माळींना। त्या मोठी माळ तिला गोल्डन कलर मारत आहे। गोल्डन कलर मारून झाला आहे। आता चंद्रपूर काढत आहे, त्यासाठी मी वेगळा 1 नंबरचा ब्रश वापरतो। ऑरेंज कलरने चंद्रपूर काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चंद्रपूर काढून गेले। आता शिवाजी महाराजांची मूर्ती पूर्णपणे
तयार झालेली आहे. जर तुम्हाला मूर्ती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.